नदीम टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे। नांदेड शहरात येत्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होणाऱ्या पवित्र रमजान तसेच 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती निमित्त नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नांदेड लोकन्याय विकास आघाडीने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडे केली आहे। या संदर्भात महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात रमजान काळात शहरातील सर्व प्रभागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम, नियमित पाणी पुरवठा, बंद पडलेले रस्ते दिवे तात्काळ सुरू करणे तसेच ज्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था नाही त्या भागात नवीन LED दिवे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे। बंद असलेल्या दिव्यांची तातडीने दुरुस्ती करून ते सुरू करण्यावरही भर देण्यात आला आहे। रमजान महिन्यात मुस्लिम बांधव पहाटे 4 वाजता सहेरी करत असल्याने सकाळी व रात्री अशा 2 वेळा कचरा उचलण्याची व्यवस्था करावी। त्यासाठी प्रत्येक प्रभागात घंटागाड्यांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सायंकाळी रोजा सोडण्यासाठी फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने नृ आबादी, देगलूर नाका, निजाम कॉलनी, खडकपुरा, पिरबुरहान नगर, ताई मिट्टी काशेर, चौफाळा, मन्यार गल्ली, बरकी चौक, खुदवाईनगर चौक या भागात फळांच्या गाड्यांची सुव्यवस्थित उभारणी करण्याचे नियोजन करण्याची मागणीही करण्यात आली आहे। यासोबतच रमजान महिन्यात 1 दिवसाआड नियमित पाणी पुरवठा सुरू ठेवावा अशीही मागणी लोकन्याय विकास आघाडीने केली आहे। रमजान व शिवजयंती या दोन्ही सणांच्या निमित्ताने शहरात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। हे निवेदन गटनेते प्रशांत इंगोले, माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार यांच्यासह नगरसेवक नगरसेविका शेख अहमद उर्फ बाबूभाई खोकेवाले, मावीर चाऊस, शोएब हुसेन, फीम, मोहसिन खान, परवीन बेगम, राहुल सोनसळे, सत्यपाल सावंत, हलीमा बेगम, राजश्री गोडबोले, आफिया खाजी, ज्योत्स्ना गोडबोले, शेख उम्मे अयमन, सुनीता जोंधळे आदींच्या स्वाक्षरांनी सादर करण्यात आले। नदीम टाइम्सचा हा व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नदीम टाइम्सला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।